विद्यार्थी पहले ऐसा ही होता है, 2 बार होता है कि भाई नहीं बेचना है, नहीं बेचना है, नहीं बेचना है मुझे। वो बोलता है मैं आप मांगेंगे उतने पैसे देने को तैयार हूँ। मैंने नहीं बेचना है मुझे। मैंने आप दुकान खोल के बैठे हो, बोलता है मुझे नहीं बेचना है बोले। तो फिर वो चला जाता है और वो सीधा जाता है दरोगा के पास। दरोगा के पास जाता है और दरोगा से शिकायत करता है कि मैं जिस टीवी को खरीदना चाहता हूँ वो व्यापारी दुकानदार बेच ही नहीं रहा है। मैं उसको, बोले आपने मोल भाव किया होगा। नहीं बोले मैंने कोई मोल भाव नहीं किया उससे, मैंने कहा वो बेचने को ही तैयार नहीं है बोले। तो आप मेरी सहायता करो बोले, चलो मेरे साथ। दरोगा चलता है उसके साथ, उस आदमी के साथ आता है दुकान में और बोलता है भाई ये टीवी खरीदना चाहता है, आप इसे नहीं बेच रहे हो, ये शिकायत लेके थाना में आया तो मैं आया हूँ, वहां का दरोगा मैं हूँ तो मैं आया हूँ। फिर वो दुकानदार जो होता है वो दरोगा को थोड़ा बाजू में लेता है और बोलता है दरअसल मैं इसे बेचना नहीं चाहता हूँ बोले, जो ये टीवी बोल रहा है ना बोले वो असल में वॉशिंग मशीन आहे बोले। तर गोष्टीचा अर्थ आणि असं सांगायचं आहे की तुम्ही पण जेव्हा प्लंबिंग या क्षेत्रामध्ये शिक्षण करता, म्हणजे शिक्षण देता, तर तुम्हाला विद्यार्थी, त्यांचे पालक अशा प्रकारचे विचित्र स्वभावाचे भेटतात। तर कोणाशी किती उलझायचं आणि कोणाशी किती डोकं लावायचं हे तुम्हाला ठरलं पाहिजे। जो माणूस वॉशिंग मशीनलाच टीव्ही म्हणत असेल, त्याला जर त्यांनी वॉशिंग मशीन विकलं तर तो त्याच्यावरती म्हणेल याच्यावर चित्रच दिसत नाही म्हणून त्याच्याशी डोकं लावेल। तर कधी कधी डील करताना आम्ही पण आहे ना, आमच्याकडे आलेल्या प्रत्येक ग्राहकाचं काम करतो असं नसतं, आम्ही त्याची हिस्ट्री काढतो। आणि मी बऱ्याच प्लंबिंग कॉन्ट्रॅक्टरला हे सांगतो की तुमच्याकडे कोणी एखादं गिऱ्हाईक आलं तर त्याला पहिले विचारा बाबा इथलं पहिलं प्लंबिंग कोणी केलंय। आणि कोणी पण सहसा तुम्ही डॉक्टर बदलता का, वकील बदलता का, नाही बदलत कोणी। काहीतरी अडचणी, काहीतरी, आणि 2 हातांनी टाळी वाजत नाही ना। कधी ग्राहकाची चूक असते, कधी आमच्या प्लंबरची पण चूक असते। आणि आमचा प्लंबर म्हणजे शेवटी माझेच ते भाऊबंद आहे, बरेच वेळा माहितीये का चूक कबूल करत नाही। तुम्ही बघा प्लंबिंग कॉन्ट्रॅक्टर लवकर माझं चुकलं असं म्हणतोय का, कधी बघितलं का? तुम्ही दाखवा, मी तुम्हाला 1000 रुपये बक्षीस देईन जर कोणी असेल तर। होणारच नाही कधी, तो त्याची चूक कबूल करूच शकत नाही। उलट तो माहितीये का, आणि मी किती वेळा त्यांना हे समजावून सांगतो की अरे बाबा चुकलं तर चुकलं म्हणा ना, काय होतं साहेब माझ्याकडे। तुम्हाला साधं उदाहरण देतो, एकदा आकाशवाणीवरती कार्यक्रम झाला होता माझा आणि आमच्या रवी पाटील चेअरमनचा। तर त्यांनी ते एअर रिलीज व्हॉल्व बद्दल गोष्ट सांगितली की पाण्याचं जे मीटर आहे त्या पाण्याच्या मीटरच्या अगोदर एअर रिलीज व्हॉल्व लावला पाहिजे, जेणेकरून काय होतं की ज्या वेळेला पाणी येतं आणि तुमचं घर जर चढावावरती असेल तर काय होतं, पाण्याने म्हणजे हवेनी मीटर फिरतं। हवेनी जेव्हा मीटर फिरतं तेव्हा त्याची व्हेलॉसिटी माहितीये का किती असते? साधारणतः आपल्या पाण्याची व्हेलॉसिटी 2 मीटर प्रति सेकंद असते, पण जेव्हा एअर व्हेलॉसिटी असते ही 25 मीटर प्रति सेकंदाने फिरतं। तर जेव्हा आपलं पाण्याचं मीटर आहे त्याचं डिझाईनच फार फार तर 3-4 मीटर प्रति सेकंद व्हेलॉसिटीला डिझाईन केलेलं आहे। ते जर तुम्ही 25 आणि 30 ला फिरवलं व्हेलॉसिटीला तर ते खराब होणार आहे। तर तुम्ही जर एअर रिलीज व्हॉल्व लावला तर काय होईल, तुमचं मीटर आपाप हवा आली ती हवा निघून जाईल आणि मग पाणी आलं तुमचं, जेणेकरून पाण्याचं बिल कमी होईल असं सांगितलं। असं आकाशवाणीवर आमचा कार्यक्रम झाला, तो रेकॉर्डिंग होतो, नंतर प्रसारित केला जातो। प्रसारित झाला, एक ग्राहकाने त्याला फोन केला, पाटील साहेब तुम्ही माझ्याकडे म्हणे 5 वर्षापूर्वी मीटर लावलं होतं, तेव्हा एअर रिलीज व्हॉल्व नाही लावला म्हणे तुम्ही। आकाशवाणीवर तर मोठ्याने सांगत होता म्हणे, मी ऐकला तुमचा कार्यक्रम। ते म्हणे अहो ही गोष्ट तुमचं मीटर कधी लावलं, मग ते सांगितलं या वर्षी। ही गोष्ट म्हणे साधारण 6-7 वर्षापूर्वीची आहे, बरोबर ना? तेव्हा मी अज्ञानी होतो ना म्हणे, आता ज्ञानी झालोय म्हणे मी, मलाच गोष्ट काल कळाली आहे, तर मी तुम्हाला 6 वर्ष अगोदर सांगू कशी म्हणे, मी शिकतोय म्हणे। तर कधी कधी आहे ना आमचे प्लंबर आहे ना चूक झालेली कबूलच करत नाही। ते म्हणतात, मी बरेच वेळा सांगतो त्यांना तुमची ऊर्जा कशाला वाया घालवतात, चुकलंय सांगा ना, चुकलं साहेब अशी चूक पुन्हा होणार नाही, शब्द तिथेच संपतो। पण तुम्ही जर माहितीये का मी चुकलोय ते कसं बरोबर आहे सांगण्यामध्ये, जर ऊर्जा वेस्ट म्हणजे वाया घालवली, जर समजा त्या ग्राहकाचं वॉटरप्रूफिंगचं काम तुम्ही घेतलंय आणि गळालं, ते गळालं, होऊ शकतं साहेब चूक झाली माझ्याकडनं, केमिकल रेशिओ चुकला किंवा काहीतरी चूक झाली माझ्याकडनं, पण ते न सांगता जर प्लंबर सांगे, आमचा प्लंबर काय सांगतो, नाही साहेब ती स्पेशल केले, स्पेशल टाईपचं केले। अरे गळते कसलं स्पेशल टाईप त्याच्यामध्ये, त्याच्यामध्ये कसला स्पेशल टाईप, मग ते स्पेशल टाईपचं म्हणे। पाऊस आल्यावर तुम्हाला बाहेर बघायला जावं लागतं का, तुम्हाला घरातच कळतं पाणी गळतं, तर हे स्पेशल टाईपचं आहे। अशा प्रकारचे आहे ना, अशा प्रकारचा आमच्या प्लंबरकडे ती उपजात गुण आणि बुद्धिमत्ता असते।
आपण चाललो होतो प्रोफेशनल ट्रेनर होण्यासाठी. तर मी तुम्हाला मागे सांगितलं की द्रोणाचार्य सगळ्यात माझ्या दृष्टीने चांगले प्रोफेशनल ट्रेनर होते ते, कारण त्यांनी 105 लोकांना घडवलं. 5 पांडव चांगले झाले, 100 कौरव झाले. तर तसं तुम्ही पण आहे ना, तुमचे सगळे विद्यार्थी काय 100% उच्च याला जातील असं नाहीये. तुमचे काहीतरी विद्यार्थी जातील, पण जे असतील त्यांच्यात गुण असतील तर आमच्यासारख्यांचं मार्गदर्शन घ्या, आमच्यासारख्या ज्यांच्या आई वडिलांच्या संपर्कात या, त्यांना समजावून सांगा की ह्या विद्यार्थ्यात हे गुण आहे, हा पुढे जाऊ शकतो. माझ्याकडे एक ITIचा खामगावचा विद्यार्थी आलेला होता. त्या वैभवला वडिलांना मी इतकं समजावून सांगितलं, इतका हुशार विद्यार्थी होता. तो माझ्याकडे आला ना, त्याला म्हटलं ये तू. आला आणि मी बघितलं तर त्याचं 18 वयच नाही ना पूर्ण, म्हणजे 18 रनिंग होतं त्याचा. माझी मिसेस ESIC काढायला लागली PF, तर त्याचं नोंदच होईना. मग तिने बघितलं, अरे याची तारीखच नाही. मग मी त्याला म्हणलं, अरे मी तुला बोलवलं पण तुझं मी वय नाही विचारायचं, माझी चूक आहे विचारायचं. तू आता एक काम कर, तू ऑफिसला बसत जा, छोटे मोठ्या कारखान्यात तुला पाठवत जाईन मी. तो म्हणे सर मी ऑफिसला बसण्यासाठी नाही आलोय. म्हटलं बरोबर आहे, पण आता तुझं वय बसत नाही. तर तुम्हाला खोटं वाटेल, 1-2 छोट्या कारखान्यांमध्ये त्याला पाठवलं. त्याच्या कामाची जी गती होती काम आणि त्याचा जो IQ लेवल होता, त्याला तुम्हाला खोटं वाटेल सस्पेंडेड पाईपलाईन त्याला दाखवली, हे असं असं करायचं. त्याने एक दिवस बघितलं आणि दुसऱ्या दिवशी तसेच सपोर्ट माहितीये का त्यांनी, तसे सपोर्ट एकदम लाईन लेवलमध्ये मारले. तर इतका चांगला हुशार विद्यार्थी. पण त्याच्या वडिलांनी माहितीये का, त्याला माझ्याकडे 6 महिने होता, नाही म्हणे मला ह्याला आहे ना ग्रॅज्युएट करायचंय मला. त्याच्या वडिलांना खूप मी समजावून सांगितलं की अहो तो खूप मोठा चांगला कॉन्ट्रॅक्टर होईल, माझ्याकडे राहू द्या त्याला, राहू द्या राहू द्या राहू द्या राहू द्या. पण कधी कधी पालक जर नाहीच ऐकलं तर आपण त्याच्या पुढे काही जाऊ शकत नाही. तर बेस्ट प्रोफेशनल कोण, तर द्रोणाचार्य सगळ्यात बेस्ट एकदम. हे फार महत्वाचं आहे की रोल ऑफ प्लंबर इज व्हेरी इम्पॉर्टंट. बरोबर आहे ना, जसं डॉक्टर मेडिकल क्षेत्रामध्ये डॉक्टरच महत्वाचा आहे ना, सगळ्यात महत्वाचा डॉक्टर आहे. तुम्ही किती छान औषध बनवलं, किती छान शस्त्रक्रिया करायची इक्विपमेंट बनवली, वस्तू बनवल्या, तरी त्याचा वापर शेवटी कोण करतो, डॉक्टरच करतो. तसं प्लंबर मध्ये किती चांगल्या वस्तू बनवल्या, किती चांगलं बनवलं, जर तो एअर रिलीज व्हॉल्व त्यांनी वॉटर मीटर नंतर लावला तर काय उपयोग आहे. तुम्ही किती छान बनवला एअर रिलीज व्हॉल्व, की 100% हवा बाहेर फेकेल त्याच्यामध्ये, पण तो एअर रिलीज व्हॉल्वचं इन्स्टॉलेशनच रॉंग केलं त्यांनी, तर कसं होईल, वर्किंगच होणार नाही ना, फंक्शनच होणार नाही त्याचं वर्किंग. म्हणून रोल ऑफ प्लंबर इज व्हेरी इम्पॉर्टंट. काय दिसतंय, चॉकलेट विसरलो होतं, रिव्होल्युशन. तुम्ही पण माहिती, डार्विनचा सिद्धांत आहे, बरोबर. डार्विनचा चुलत भाऊ माहिती आहे का तुम्हाला, नसेल माहिती, मलाही नव्हता माहिती. मी एक पुस्तक वाचलं म्हणून मला माहिती पडलं. वाचन त्याच्यासाठी सांगितलं, गुन्ह्याच्या पाऊलखुणा नावाचं पुस्तक आहे, परेश चिटणीस लिहिलेलं. मी सहज पुस्तक, तो माझा मित्र आहे, त्याची मिसेस पण म्हणाली अरे परेशचं पुस्तक घे पुस्तक घे. मी पुस्तक घेतलं, वाचत होतो. त्याच्यात खूप चांगलं, त्याच्यामध्ये अंगठ्याच्या ठस्यांबद्दल सांगितलं. डार्विनचा जो चुलत भाऊ होता त्यांनी हे सगळ्यात पहिले शोधलं की जगामध्ये कोणाचेच ठसे एकसारखे नसतात हाताचे. तर कधी कधी मोठ्या शास्त्रज्ञाचा छोटा भाऊ आपल्याला माहिती नसतो. डार्विनचा चुलत भाऊ होता ज्यांनी हे अंगठ्याचे ठसे शोधले. डार्विननी जसं सिद्धांत मांडला, तो लेमार्कनी पण थिअरी मांडली, ती मान वाजायची. थोडक्यात काय, रिव्होल्युशन होते, पण तो फार मोठा कालावधी गेला, कितीतरी कोटी वर्षाचा कालावधी गेला त्याच्यामध्ये. आज जग फार वेगात बदलते. 1997 साली आलेला मोबाईल बघा कसा झालेला आहे. आमच्या इथे पंचाक्षरी म्हणून होता ऑफिसच्या तिथे, हे एवढं मोठं लावून कमरेला माहितीये का, असे सगळे बघायचे. असं म्हणजे तो तितकी शान असायची त्याची, तो कमरेला एवढा मोठा, तो जो दाखवलाय ना कोपऱ्याला, तो असा कमरेला लावून जायचा. त्याचं गाडी म्हणजे 4 व्हीलरचं इंटिरियर डेकोरेशनचं मोठं काम होतं. तर तो आमच्या ऑफिसच्या वरती राहायचा. तर ते जाताना आम्ही बघायचो. मीच 1997 मध्ये पहिल्यांदा एकदा मला एका कंपनीत बोलायला मिळालं होतं. तर इतका आनंद झाला होता मला, मोबाईल वरती बोलायला मिळालं. आज काय झालंय, ते मोबाईल किती आले तुम्हाला माहित आहे, कॅल्क्युलेटर पासनं, अलाराम पासनं, घड्याळापासनं, तुमचं काय हार्टबीट्स पर्यंत सगळं काम तुमचं मोबाईल वरती होतंय. तर रिव्होल्युशन खूप फास्ट होते. आज मल्टीपर्पज तुमचा मोबाईल झालाय. कॅल्क्युलेटर कोणी ठेवतं का? आम्ही असं शानमध्ये माहितीये का 93 साली कॅल्क्युलेटर काढायचो. त्याच्यानंतर आहे ना बँक आली होती, एक टेलिफोन बँक होती, तिथे इतकी शानमध्ये वापरायचो आम्ही. एवढी मोठी बँक असायची 2,500 रुपयाची, माझ्याकडे होती. मेमरी बँक होती, त्याशी ठेवायचो, म्हणजे कॅसिओची असायची ती.
खिशात ठेवली ना की लोक अरे स्टँडर्ड आहे हा माणूस, असं म्हणजे बघायचं. ते काय म्हणतात, तुमची इमेज त्याच्यामधनं तयार होते तुमची होते. ते एवढ्या वेगाने काय आहे, जग बदलते. मग आपलं प्लंबिंग पण बदललं पाहिजे, आपला प्लंबर पण त्याप्रमाणे स्मार्ट व्हायला पाहिजे. तो जर म्हणेल नाही मी एकच काम करीन, मी फक्त नळाचं वॉशरच बदलीन, किंवा मी फक्त CPVC पाईपाचं काम करीन, मी हेच करीन, तर चालेल का? नाही चालणार. आज जगामध्ये माहिती आहे का, मल्टी स्किल प्लंबरची गरज आहे. मल्टी स्किल म्हणजे तो घडवणार तुम्ही आहात, 100% घडवणार तुम्ही आहात, तुमच्या हातामध्ये आहेत. आणि आनंद आहे की तुमच्याकडे डिप्लोमा MTech झालेले लोक आहेत, तेच घडवू शकतात. त्यांना थोडंसं एक्स्ट्रा, मी म्हणत नाही सगळे मल्टी स्किल होतील, सगळे डॉक्टर होतील तर मग पेशंट कोण होईल? तसं आहे ना. सगळे इंजिनियर कसे होईल? तुम्ही कुठल्याही शाळेत जा आणि विचारा विद्यार्थ्यांना तू काय होणार, कोणी म्हणतं का मी नंबर 1 प्लंबर होईल? नाही होणार. कोणी म्हणतं का मी नंबर 1 माझं सलून असेल, असं कोणी, किंवा नंबर 1 गॅरेज असेल? नाही म्हणू शकत. ती सलूनची गोष्ट माहिती आहे ना तुम्हाला, काही वर्षापूर्वी बघा आली होती सोन्याचा वस्तरा, आठवतीये का? हा, सांगलीमध्ये सोन्याचा वस्तरा. सोन्याचा वस्तरा काय केलं? एक सोन्याचा फक्त वस्तरा बनवला. ब्लेड तर 1 रुपयावालाच होतं ना, पण 300 रुपये घेत होता तो त्याचे. आणि ते करून त्यांनी तो जो वस्तरा त्याचा 2.5-3 तोळ्याचा काय होता, ते पैसे त्यांनी एका महिन्यातच गोळा केले. तेवढे पैसे 6 महिने पुढचं बुकिंग होतं त्याच्याकडे. जनता वेडी आहे, आलं का लक्षात? तुम्हाला फक्त पैसे बनवता आले पाहिजे. तर सांगण्याचा मतलब काय की सगळेजण नाही होऊ शकत, सगळेजण मल्टी स्किल नाही होऊ शकत, पण निवडक जर काही जण असेल त्यांच्यावर तुम्ही फोकस करा, त्यांना मार्गदर्शन करा, त्यांना बनवण्याचा प्रयत्न करा तुम्ही. शेवटी काय आहे, घोड्याला पाण्यापर्यंत नेऊ शकतो, शेवटी त्या विद्यार्थ्यात पण ते गुण पाहिजे ना. तोच शेवटी त्याचा शिल्पकार आहे ना, तोच घडणार आहे ना. तुम्ही त्याला खूप शिकवाल, पण त्याची जर शिक्षण घ्यायची तयारी नसेल तर त्यांना आहे ना, हे चित्र कायम आहे ना, मी म्हणतो एक चित्र काढून आहे ना वर्गात तुमच्या लावत जा, हे दाखवत जा, तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहे, हे कायम त्यांच्यावरती बिंबवत जा तुम्ही. कारण मी काय आहे, मी येतो ना कुठल्या ITI मध्ये, 1 तास लेक्चर देतो, मी निघून जातो, आणि 1 तास ऐकलेलं लेक्चर किती लक्षात राहील? थोडे दिवस जाईल. तर अशी चित्र असतात ना मोटिवेशनल, ती चित्र तुम्ही लावा. कंपन्या मदत करतील ना तुम्हाला, पिढीलाईट आहे, बरेच कंपन्या मदत करतील तुम्हाला अशा गोष्टींसाठी. आणि अशा प्रकारची मोटिवेशनल चित्र जर तुम्ही लावली तर ती हॅमर, शेवटी कसं आहे, हॅमर करूनच त्या माणसाला सांगावं लागतं ना, तू असं कर, असं कर, असं कर. शेवटी हात शिकवावं लागतं, तेव्हाच शिकतात ती लोक. तर त्यांना ना तुम्ही कायम शिकवत जा की तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहे, मी तुला शिकवीन, मी शिकवीन. जसं काय विनोद कांबळी बरोबर आणि सचिन तेंडुलकर एकच गुरु होता दोघांचा. आचरेकर सरांनी काय वेगळं नाही शिकवलं, पण सचिन तेंडुलकर कुठे गेला आणि विनोद कांबळी चुकीच्या रस्त्याला गेला. आचरेकरांनी असा थोडी भेदभाव केला, दोघांनाही त्यांनी सेंचुरी केली की वडापाव द्यायचे ते. गोष्टी ऐकल्या असतील त्यांच्या जर, तर पण काय झालं, विनोद कांबळी वाहत गेला, चुकीच्या रस्त्याला गेला, त्याला मार्ग चुकीचा, म्हणजे तो योग्य रस्त्यावरती नाही गेला, त्यामुळे तो वाहत गेला. आणि त्यांनी स्वतःच्या आयुष्याचं पूर्ण, म्हणजे सचिन तेंडुलकर पेक्षा उत्तम खेळाडू, सचिन तेंडुलकर पेक्षा जास्त चांगले गुण असलेला व्यक्ती काय झालं, चुकीचं मार्गदर्शन नसल्यामुळे हे करत गेलं. यस, तुम्ही त्यांना कायम सांगा, तुम्ही नंबर 1 प्लंबर, चांगला प्लंबिंग कॉन्ट्रॅक्टर होण्याचा जर विचार मनात आणला तर तुम्ही होणार आहे. तुमच्या मनातच मी 500 रुपयाचं काम करीन आणि कमवीन अशी इच्छा असेल तर तो 500 रुपयालाच थांबतो ना, तिथे 500 रुपयालाच थांबतो. माहितीये का, माझ्या भावाचा किस्सा सांगतो. माझ्या भावाने ना वडिलांकडे मोटरसायकल मागितली BE झाल्यानंतर. वडील म्हणे मी तुला स्कूटर देईन, तो म्हणे नाही मला मोटरसायकल पाहिजे. बाबा म्हणे मी तुला ही 97 सालची गोष्ट आहे, मी तुला बजाज चेतक स्कूटर घेऊन देईन, मी तुला काय मोटरसायकल देणार नाही, माझी एवढी ऐपत नाही. तो म्हणे नाही मला मोटरसायकल पाहिजे. बाबा म्हणे बघ तू कमव आणि तुझ्या पैशाने घे. तो म्हणे बाबा मी एक दिवशी एवढे पैसे कमवीन ना, एवढे पैसे कमवीन की 10 मोटरसायकल म्हणे माझ्या एका पगारात घेईन म्हणे. आणि खरंच आज तो त्या परिस्थितीमध्ये आहे की त्याच्या महिन्याच्या पगारामध्ये तो 15 मोटरसायकल गेली एवढ्या. पण ती जिद्द लागते, कधीतरी जीवनात काही घटना घडतात त्या. तर जसं विद्यार्थ्यांना तुम्ही ना घडवा की तुम्हाला नंबर 1 व्हायचंय, हॅमर करत राहा, नंबर 1 व्हायचंय, चांगला कॉन्ट्रॅक्टर व्हायचंय, तुला नाव कमवायचंय, माझंही नाव मोठं करायचंय, असंही सांगत राहा, माझंही नाव मोठं करायचं. IQ लेवल, तुम्ही आहे ना तुमच्या विद्यार्थ्यांची IQ लेवल तपासत जा.
कारण बरेच वेळा काय होतं, त्या ह्याच्यासारखी गोष्ट होते. IQ लेवलसाठी छोटी छोटी कोडी आहेत. मी माझ्या ट्रेनिंगमध्ये तुम्ही बघितलं असेल, विचारतो त्यांना ती छोटी छोटी कोडी पण सोडवता येत नाही. बरेच विद्यार्थी असे आहेत की 3x बरं का, 3x - 6 = 21 हे गणित पण नाही सोडवता येते त्यांना, नाही येते. आहे ना, खरी आहे ना ही परिस्थिती, काय सर खरी आहे ना? 3x - 6 = 21 हे गणित पण हे त्यांना उत्तर सोडवता येत नाही त्या विद्यार्थ्यांना. हे तर 8वीचं आणि 7वीचं गणित आहे. माझ्या चुलत भावाचा मुलगा आहे, त्याला मी विचारलं तर तो म्हणतो मी आता 9वीत आहे, 8वी मधले. मला अरे म्हणलं मग 8वी मधले तर काय झालं? सांगण्याचे की आपल्याकडे काय झाले, परीक्षार्थी पद्धत झाली आहे शिक्षणाची. परीक्षार्थी झाल्यामुळे काय आलेले, परीक्षेपुरतं माहिती आहे, परीक्षा संपल्यानंतर विसरून जातात. म्हणजे बरेच HR लोक मला सांगतात की आमच्याकडे 2026 मध्ये पासआउट झालेला BE झालेला मुलगा आला तर त्याला आम्ही BEचाच पेपर सोडवलेला देतो, तर त्याला सोडवताच येत नाही म्हणे. तो म्हणतो नाही, परीक्षेपुरता अभ्यास केला होता. तर ज्ञानार्थी कमी झाले इंजिनियर आणि परीक्षार्थी जास्त झालेले. परीक्षेत मला सर्टिफिकेट कसं मिळेल ही भावना आहे. तर IQ लेवल आहे ना तुमच्या विद्यार्थ्यांचा वाढवायचा प्रयत्न करा. त्याच्यासाठी वेगवेगळी गणितं असतात, वेगवेगळ्या ह्याच्यातनं तुम्हाला IQ लेवल आहे. लॉजिक क्लिअर करायला शिकवा त्यांना. बऱ्याच विद्यार्थ्यांना लॉजिकच क्लिअर नाहीये. मी जे टेस्ट घेतल्या ना आता, जे PDLite बरोबर गेलो मी वेगवेगळ्या ठिकाणी, त्यांना काही काही छोटे छोटे प्रश्न विचारले ना, त्याच्यावरनं त्यांना लॉजिकच येत नाही. त्यांना लॉजिकच क्लिअर. मग लॉजिक कसं वाढवाल? कसं वाढवाल? अगदी सोपं आहे, बुद्धिबळ खेळायला लावा त्यांना. बुद्धिबळ खेळायला लागले ना, आपाप लॉजिक क्लिअर होईल. रिकामा वेळ असेल ना, मोबाईलच्या बुद्धिबळ तुम्ही विकत घेऊन द्या ना. नसेल तर आमच्या ऐकायला सांगा, आम्ही घेऊन देऊ बुद्धिबळ. बुद्धिबळाचा एक पट घेऊन द्या. बुद्धिबळाने त्यांचं लॉजिक क्लिअर होईल. पुढच्या 5 पुढच्या 6 पुढच्या खेळायच्या त्या त्यांना शिकाय. बुद्धिबळ खूप सोपा माध्यम आहे की त्यांचं लॉजिक क्लिअर होईल त्याच्यानं. कॉमन सेन्स, बऱ्याच विद्यार्थ्यांमध्ये कॉमन सेन्सचा लॅक ऑफ कॉमन सेन्स आहे. म्हणजे तर तो तुम्ही वाढवायचा. म्हणजे जे ऑब्झर्वेशन करतो ते सांगतोय मी त्यातला काही तज्ज्ञ नाहीये, काही शिक्षण तज्ज्ञ नाही, पण मी जे बघितलं की माझ्याकडे येतात ना ते विद्यार्थी, तर लॅक ऑफ कॉमन सेन्स खूप असतो त्यांच्यामध्ये. तर तो तुम्ही आहे ना वेगवेगळे प्रश्न करून त्यांचा कॉमन सेन्स वाढवायचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर फिटनेस, विद्यार्थ्यांमध्ये ताकदच नाही, व्यायामच नाहीये करत ते विद्यार्थी. शक्तीच नाहीये काही त्यांच्यामध्ये, शक्तीच नाहीये अंगामध्ये, ताकदच नाहीये त्यांच्या अंगामध्ये. म्हणजे काय सांगू तुम्हाला, तरुण मुलं आहे ना जरा काम केलं की दमून जातात ते, कारण फिटनेसच नाही आहे ना त्यांचा, शक्तीच नाही त्यांच्या अंगात. सरांचा विद्यार्थी तर शनिवार रविवार सुट्टी घ्यायचा का? नाही म्हणे, मला नाही जमणार म्हणे. मग त्याला बोलून त्याला म्हणलं अरे वामन तुझ्यापेक्षा, वामन माझ्याकडे तो 63 वर्षाचा आहे, तू 21 वर्षाचा आहे, तो 30 दिवस कामावर येतो आणि तू शनिवार रविवार सुट्टी घेतो. म्हणलं तू एवढे कमी दिवस येतो. बुक रिडिंग PDLite देतच आहे तुम्हाला, पुस्तकं वाचायला लावा. आणि पुस्तकं नुसती नाही वाचायला लावा. उदाहरणार्थ रतन टाटांचं पुस्तक असेल तर त्याला म्हणा याच्यात काय शिकला तू, म्हणजे त्याचं ऑब्झर्वेशन कळेल तुम्हाला की तो ऑब्झर्वेशन किती काय वाचलो, याच्यातली काय चांगली गोष्ट लागली. असं सतत बिझी ठेवा त्याला, तुम्ही बिझी ठेवा. कारण का मी बघतो ना, सर नसतात ना म्हणजे कुठेच, सगळे मोबाईल बघत असतात, मोबाईल बघत असतात. बऱ्याच कंपन्यांमध्ये आता मोबाईल माहितीये का परवानगी नाही आतमध्ये घेऊन जायला, कारण अपघात होतात. ते यंत्रावर काम करता करता लक्ष विचलित होतं आणि क्षणाची पण चूक माहिती आहे ना, तुमचं बोट हात शरीराचा एखादा ऑब्झर्वेशन, त्यांना वेगवेगळं ऑब्झर्वेशन करायला सांगा. त्यांना पाठवा ना, जा प्लंबरकडे जा, उदाहरणार्थ जाधव प्लंबरकडे जा, काहीच करू नको, फक्त कसं काम करतोय बघ आणि लिहून काढ. माझी मुलगी ज्या शाळेमध्ये होती ना, त्या शाळेमध्ये त्यांना साधारणतः 15 दिवसाला एकदा लोहाराकडे, उदाहरणार्थ लोहाराच्या इथे घेऊन जायचे आणि बसवायचे आणि ऑब्झर्वेशन करायला लावायचे. काय बघितलं तुम्ही, लिहून काढा, काय बघितलं. मग ते म्हणायचे असा भाता बघितला आम्ही, हे बघितलं, असं सतत त्यांना ऑब्झर्वेशन करत ठेवायला. सेल्फ मोटिवेशन आहे, साईट व्हिजिट आहे, साईट व्हिजिट करायला लावा. वेगवेगळे प्लंबिंग कॉन्ट्रॅक्टर आहेत, काही प्लंबिंग कॉन्ट्रॅक्टर तुम्हाला नाही हो सर ते विद्यार्थी नको असं निगेटिव्ह बोलणारे, 5 चांगले पॉझिटिव्ह बोलणारे पाहिजे. साईट व्हिजिट केल्याने आहे ना त्यांना खूप मोटिवेशन येईल. अरे बघ अशा मोठ्या बंगल्यात काम करायचं असतं, मग या बंगल्यात काम केलं की तुला इथे ना असं असं बघायला मिळतं, हे आहे. मोठे मोठे बंगले, फ्लॅट्स, हॉटेल्स, वेगवेगळे साईट दाखवा त्यांना, कुठे कुठे प्लंबिंग चालतं. बरेच वेळा काय होतं, त्या आई वडिलांची धारणा अशी असते की प्लंबिंग म्हणजे फक्त नळच बसवायचा. तसं नाहीये ना, फायर फायटिंग आहे, फायर फायटिंग खूप मोठं क्षेत्र आहे, गॅस पाईपलाईन आहे. रवी पाटलांचा मुलगा माहिती आहे का 8-8 कोटीची कामं घेतो आणि त्यांनी माणसं ठेवलीच नाही, सगळ्यांना PT कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम केलेली आहे. आणि सांगायला वाईट वाटतं की सगळे भैया लोक आहे आणि एक एक जण 1,500 रुपये रोज पाडतो, कारण ते सोपं काम आहे.
10 फुटाचे तुकडे येतात, 2 बाजूला आटे असतात त्याच्या, सगळं मेजरमेंट त्यांचे ठरलेले आहेत. आणि तुम्हाला माहिती आहे, तेच काम केल्यावर माणसाची गती वाढते काम करण्याची. तर त्या पद्धतीने त्यांची इतकी गती वाढली की ते म्हणे 1,500 रुपये रोज एक जण पाडतो म्हणे, मिळतात त्यांना. तर त्यांना ते दाखवा, सेल्फ मोटिवेशन, साईट व्हिजिट, त्यांना हे कायम शिकवा की एक्सपिरियन्स नॉट एक्सपेरिमेंट. कुठल्याही कॉन्ट्रॅक्टरकडे जाऊन मी हे करतो ते करतो असं एक्सपेरिमेंट नका करू. तुम्हाला परिपूर्ण ज्ञान असलं पाहिजे तरच ठेकेदार व्हा. बरेच नुसतं ITI झालं ना गेलं की ठेकेदार होतात. ठेकेदार ते काय चिटकायचं असं नसतं, त्यांना हे समजावून सांगा की असं नसतं तुम्हाला. बरं, एकदा एक माणूस होता, मला त्यांनी बोलवलं, मला म्हणे साहेब आमच्याकडे ना किचनचा नळ चालू केला ना की उदाहरणार्थ बेसिन मधलं पाणी गायब होतं किंवा बेसिनचा सोडला तर किचनचं गायब होतं, काय करावं लागेल? म्हणलं काही नाही, एक चांगला मांत्रिक बोलवावा लागेल, नाही तर एक चांगला प्लंबर बोलवावा लागेल, 2 पैकी एक काहीतरी करावं लागेल. ड्रॉइंग रिडिंग, विद्यार्थ्यांना ड्रॉइंग रिडिंगच करता येत नाही. त्यांना मी म्हणत नाही काहींचा IQ कमी असेल, पण ज्यांना जे चांगले असेल त्यांना ड्रॉइंग वाजेल. त्या बऱ्याच जणांना आहे ना ड्रॉइंगचं महत्वच कळत नाही. प्लंबरला ड्रॉइंग वरती काय होतं, ड्रॉइंगमुळे तुमचं अर्ध काम होतं ना. तुमचा BOQ, बिल ऑफ क्वांटिटी, तुमची परफेक्ट निघते ना. बिल ऑफ किती वॉल लागणार आहे, किती आहे, चुकत नाही ना तुमचं. तर त्यांना ड्रॉइंग रिडिंग, त्याच्यानंतर प्रॉपर टूल्स. काय तर ड्रॉइंग वाचला येणं फार गरजेचं आहे. कारण ड्रॉइंग तर ड्रॉइंग फार म्हणजे मी माझं ऑब्झर्वेशन सांगतोय, मी बाहेरचा माणूस आहे, मी काय असायला पाहिजे ते सांगतोय. आता ते सिस्टीम मध्ये कसं आणायचं ते तुम्ही त्या सिस्टीम मधले लोक आहात, मी आउटसाइडर आहे. मी रवी पाटलांसारखं आमच्या भाषण नाही करत ते. पाटील साहेब मगाशी गमतीने ते सांगत होते आपले हांडे सर, की ते आता पुढचं काय भाषण करणार आहे मला आत्ताच माहिती म्हणे, ते हे विषय मांडणार म्हणे. म्हणलं माहिती आम्हाला साहेब, तुम्हाला मी सांगतो, आमचे रवी पाटील आहे ना BJPचे शहर उपाध्यक्ष आहे. त्यामुळे टिपिकल एक राजकारणी माणूस असतो ना, पांढरा शर्ट घातला. पण मला खूप एक आनंदाची गोष्ट सांगतो, आम्ही ना सांगलीला गेलो होतो आणि तिथे गुरव म्हणून प्राचार्य होते. गुरव, आता तुम्ही सांगा, रिटायरमेंटला आलेला ITI मधनं उपप्राचार्यपर्यंत पोडलेला माणूस, तो काय साधा असतो का? तो कोळून प्यायलेला असतो सगळ्यांना. आमचे पाटील गेले आणि त्यांना पुढारकी सारखं भाषण ठोकलं त्यांच्या पुढे. त्यांनी मस्त सगळं ऐकून घेतलं. आणि टिपिकल आम्ही म्हणतो ना कॉर्पोरेट भाषेमध्ये गोड बोलायचं आणि नंतर म्हणजे तू त्या इंजिनियरला उचलायचं आणि गेटवरती वॉचमन म्हणून ठेवायचं. मग हे काय झालं, डिव्हॅल्युएशन झालं ना त्याचं. जो इंजिनियर आहे त्याला गेटवरती वॉचमन म्हणून ठेवलं, पण मग त्याला काय सांगायचं की तू खूप चांगलं काम करतो, तू फार जागृत आहे, तुला कंपनीची खूप काळजी आहे, तुझं ज्ञान खूप चांगलं आहे, पण आम्हाला असं वाटतं तुझ्या या ज्ञानाचा उपयोग आहे ना शॉप फ्लोअर पेक्षा गेटवरती जास्त आहे. आणि मग आपल्या कंपनीची क्वालिटी वाढवायची आहे, तर गेटवरती जे सामान येईल ते तुझं गेटवरती असेल तर क्वालिटी कंट्रोल होईल. असं करून आहे ना त्याला सरळ वॉचमन आहे नाही सांगायचं, त्याला बरोबर त्या भाषेमध्ये सांगायचं. तसं त्या गुरव सरांनी पाटील सरांना म्हणे, अरे वा तुम्ही बिल्डर पण आहात का? अरे वा छान म्हणे, एवढं मोठं 5 कोटीचा धंदा आहे, अरे वा छान आहे म्हणे, तुम्ही खूप चांगले, तुम्ही सांगतात तो बदल आम्ही नक्की ITI मध्ये करू. पण माझं काय म्हणणं आहे, एक 50-1 हजाराचं भांडं तुम्ही पण आम्हाला द्या म्हणे. तुम्ही म्हणाले ना मगाशी ते तर ते तुम्ही 1-2 द्या म्हणे आम्हाला. तर सांगण्याचा मला उद्देश असा आहे की त्यांनी त्याच्याच तांगड्या त्यांच्या गळ्यात घातल्या. त्यांचं कुठून त्यांना असं झालं आपण बोललो यांच्याशी. तर त्यांना आहे ना इन्शुरन्स बद्दल विद्यार्थ्यांना चांगली माहिती द्या. इन्शुरन्स फार महत्वाचा आहे. मग तुम्हाला माहिती आहे का, खूप छोटे छोटे इन्शुरन्स आहे. तुमचा मॅडमला मी त्या दिवशी लेक्चर दिलं ना, तिथे त्या विद्यार्थ्यांना हेच माहिती नव्हतं की विथ मटेरियल काम जर घेतलं तर साईटवरती आपलं सामान चोरी जायचा पण इन्शुरन्स काढता येतो. गरजेचं आहे ना. उद्या तुमचं 5 लाखाचं सामान चोरीला गेलं तर तुम्ही कमवलं काय? 4 पायऱ्या चढले आणि 8 पायऱ्या खाली उतरले असं. तर हे त्यांना माहिती नसतं.
टीमवर्क कसं करायचं असतं बऱ्याच जणांना माहिती नसतं, कारण ते काय मॅनेजमेंटचं शिक्षण घेऊन आलेलं नाहीये, बघत बघत प्लंबिंग ठेकेदार झालेला आहे. तो जसा प्लंबर काम करतो त्याच पद्धतीने टीमवर्क आहे. स्टोअर किपिंग फार महत्वाचं आहे. जेव्हा मोठं साईट असतं ना, तर स्टोअर किपिंगचं ज्ञान असणं फार गरजेचं आहे. काम कुठे चालू आहे, कुठली वस्तू कधी लागणार आहे, कुठली वस्तू कधी लागणार आहे. त्यामुळे पाईप सपोर्ट फॅब्रिकेशन जो विषय मला सांगितलाय, मी आणलेत काही तुम्हाला गोष्टी दाखवण्यासाठी. पाईप सपोर्ट, पेपर वर्क, लिगल कम्प्लायन्सेस. मी आमच्या मित्रांना कधी कधी गमतीने म्हणतो की अरे तुम्ही कसे आहात, तुम्हाला जर एखाद्याने सांगितलं ना हे 15,000 रुपये घे, मला ते टाइम बिम नको सांगू संध्याकाळचे 7 वाजले का काय, हे काही 15,000 घे, 2 माणसं झुल्यावर उतरो आणि हे काम करून दे मला. तुम्ही काय विचार कराल, माणसांचा 1,000 रुपये पगार, 3,000 गेले, 12,000 नफा झाला. पण तेच मला सांगितलं तर मी काय सांगेन, नाही साहेब संध्याकाळी 6 नंतर असं धोकादायक काम करणं कायद्याने गुन्हा आहे, मी अडकीन उद्या काही झालं तर. तर कधी कधी काय होतं, कम्प्लायन्सेस पण माहिती पाहिजे. माहिती नसतील तर तुम्ही अडकता. ज्या अपघाताच्या गोष्टी सांगितल्या ना, त्या माणसाकडनं नजर चुकीने जर झाल्या तर त्याला पोलीस स्टेशन, तुम्हाला माहितीये का, कधी एका दिवशी पोलीस स्टेशनला जाऊन या, तिथलं वातावरण बघून या. चांगला माणूस माहितीये का, चांगला माणूस पण आहे ना, माझा जो ठेकेदार होता मित्र आणि त्याचा माणूस साईटवरती गेला, तुम्हाला तो म्हणे मला दिवसभर बसवून ठेवायचे म्हणे. शेवटी मला म्हणावं लागलं, साहेब कितीला तोडपाणी करतात म्हणे. आता काम धंदा सोडून जर पोलीस स्टेशनला बसून राहिला माणूस आणि येतात ते साहेब करून, तो म्हणे माझे 3 दिवस मोडले. शेवटी मला म्हणावं लागलं साहेब बोला आता. मग ते बोलले, मग दिले आणि मग माझी सुटका झाली त्याच्यामधनं. गुरुदक्षिणा विद्यार्थ्यांकडनं गुरुदक्षिणा घेत जा, मी म्हणतो घेत जा. कारण फुकट जर ज्ञान दिलं ना तर त्याची व्हॅल्यू नसते. फुकट काही जरी दिलं तर त्याची त्यांना सवय लावत जा. काही पण गुरुदक्षिणा म्हणून त्यांच्याकडनं ना एखादं बेसिन घ्या, वेस्ट कपलिंग घ्या, काही पण घ्या. तू आता कमवायला लागला ना, तू मला बेसिन आणून द्या, 4 विद्यार्थी मिळून बेसिन आणून द्या. परंतु तुम्हाला जे शिकायला नाही मिळत ते पुढच्या विद्यार्थ्यांना शिकायला मिळेल ना. आपल्याकडे ना काय आहे, मी कायम सांगतो, प्लंबर असू दे किंवा काय असू दे, एकदा एक प्लंबर आहे ना आमचा खड्ड्यात पडतो तर जाणारा एक चांगला व्यक्ती रस्त्याने म्हणतो, अरे हात दे मी तुला वर काढतो. तो काही गेले हात मागे, तो 4 वेळा त्या प्लंबरला सांगतो, अरे हात दे मी तुला वर काढतो. तो काहीच केल्या प्रतिक्रिया देत नाही. शेवटी गमतीने सांगतो की माझ्यासारखा एक प्लंबिंग कॉन्ट्रॅक्टर तिथनं जात असतो, म्हणतो काय आला, अहो म्हणे एक प्लंबर खड्ड्यात पडलाय, केव्हाचा आम्ही हात द्या म्हणतोय, तो देतच नाहीये. बाजूला मी काढतो त्याला, वर येतो तो. त्या माणसाला प्रश्न पडतो, मी अर्धा तास झाले हात दे म्हणतोय आणि तो येत नाहीये, आणि तुम्ही हात पुढे केला आणि तो लगेच बाहेर आला. असं काय केलं, तुम्ही काय बोलला? म्हणलं तू काय म्हणत होता? तो म्हणे मी हात दे म्हणत होतो. मी काय बोललो, हात घे म्हणालो. आमच्या प्लंबरला घे पटकन कळतं म्हणलं, दे पटकन कळत नाही त्याला. तर तुम्ही त्या लँग्वेज मध्ये बोला, पण गुरुदक्षिणा घ्या तुमच्या विद्यार्थ्यांकडनं. त्याला कसं बोलायचं समजायचं तुमचं कर्तव्य आहे ते. संपत आलं, शेवटची स्लाइड. आउट ऑफ बॉक्स तुम्हाला करावं लागेल, काहीतरी करावं लागेल. आउट ऑफ बॉक्स करावं लागेल. त्याला झुल्यावरती तुम्ही नका रेस घेऊ, आमच्याकडे पाठवा, आम्ही उतरवायला शिकू त्याला झुल्यावर. कारण का माहितीये का, झुल्यावरती नाही उतरता आलं तर तो प्लंबर नाही ना परिपूर्ण आमच्या दृष्टीने, आहे का? नाहीये. माझ्या कायम उदाहरण असतं की वायुदलाचा प्रमुख विमान चालवता आल्याशिवाय नाही होता येत ना. ते फायटर जेट विमान चालवता आलं पाहिजे तरच वायुदलाचा प्रमुख होईल. लष्करामध्ये, पायदळामध्ये तुम्हाला सरसेनापती व्हायचं असेल तर तुम्हाला युद्धाचा अनुभव असेल तर होता येतं. अकाउंट डिपार्टमेंटच्या माणसाला नाही करत कोणी सरसेनापती, किंवा स्टोअर किपिंग वाल्यालाही नाही करत, किंवा बंदूक रिपेअर करण्याला नाही करत. ज्यांनी प्रत्यक्ष रणांगणामध्ये युद्ध लढलं आहे त्यालाच करतात. तसं माहितीये का, तुम्ही त्याला झुल्यावर उतरायला शिकवा. बऱ्याच विद्यार्थ्यांना झुल्यावर उतरता येत नाही असं, आणि एखाद्याला आहे ना ते त्रास असतो, चक्कर येते, काहींची ती आपाप सरावाने जाते. तर त्यांना परिपूर्ण तुम्ही करण्याचा प्रयत्न करा. काही पाठ्यक्रमाबाहेरचे त्यांना अभ्यासक्रम शिकवा. मी सांगितलं तसं. थांबायचं, पहिलं सेक्शन संपलं. तुम्हाला मी एक सांगतोय, मी एक पुस्तक आणलंय, आमचे प्लंबिंग पंडित दीपक दय्या आहे, त्यांचं हे पुस्तक आहे लिहिलेलं, प्लंबिंग विद्या सर्वांसाठी.
ह्याच्यामध्ये 16 मजली इमारतीपर्यंतचं प्लंबिंग त्यांनी मराठीमध्ये दिलेलं आहे लिहून. त्यांचं प्लंबिंग मेड फॉर अ कॉमन मॅन आणि इझी प्लंबिंग कॅल्क्युलेशन असे 2 पुस्तकं होती त्यांची, इंग्रजीमध्ये होती. त्यांनी मला दिली होती ती आम्ही अनुवाद केली त्याचं. आणि एक साधारणतः विद्यार्थ्यांना आहे ना, एक बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना किंवा ह्यांनी जर वाचलं तर 16 मजली इमारतीपर्यंतचं बेसिक काय प्लंबिंग करायचं ते त्यांना कळू शकतं. हे पुस्तक माझ्याकडे आहे. मी 500 रुपयाची किंमत आहे, इन्क्लुडिंग कोरिअर चार्जेस. महाराष्ट्रात कुठे पण ते पुस्तक असोसिएशन तर्फे देण्यात येतं. तुम्ही जरूर घ्या, विद्यार्थ्यांना पण घ्यायला लावा. जे विद्यार्थी पासआउट, नवीन विद्यार्थ्यांना काय सांगू, ज्यांनी 1-2 वर्ष अनुभव घेतलाय ना त्याच्या कामाचं आहे. त्याला ते बायलॉज, नवीन विद्यार्थ्याला काय समजणार की बायलॉज काय आहे ते, तर त्याचा उपयोग खूप चांगला होतो. एक अंशू पाटकर म्हणून प्लंबर आहे, अंशू पाटकर म्हणून, तर तो त्याचा व्यवस्थित पुस्तकाचा उपयोग करतो. तो कोणाला सांगतो, साहेब हे बघा मी हे पुस्तक वाचले, मी रिलायन्स मध्ये नोकरी केलेली आहे, सर्टिफिकेट माझं हे ITIचं सर्टिफिकेट, असं दाखवून तो त्याचं मार्केटिंग खूप चांगल्या प्रकारे करतो. जरूर तुम्ही हे पुस्तक घ्या. आता इथे पहिलं सेशन संपतंय. चहा पाणी आहे का सर? लगेच उशीर आहे ना, ठीक आहे. मग आता आपण आहे ना पाईप सपोर्ट आणि ह्याचं घेऊया. ते सामान आणावं लागेल गाडीतनं आपल्याला वरती. चॉकलेट फक्त